नमस्कार मित्रांनो, माय सेल्फ सागर आणि आज आपण डिस्कस करणार आहेत एस-एस-सी बोर्डाचा क्लास 10चा हेरिडिटी इव्होल्युशनचं लेक्चर नंबर 3. ज्याचं की आपल्याला आज शिकायचं आहे काय म्हणजे की एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन. एव्हिडन्स म्हणजे काय तर पुरावे, एव्हिडन्सेस म्हणजे काय तर पुरावे. ठीक आहे. आता इव्होल्युशनचे पुरावे काय आहेत आपल्याला हे बघायचे. आता टोटल जे इव्होल्युशनचे जे पुरावे आहेत ते 6 आहेत. पहिले कोणकोणते? मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस, ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस, वेस्टिजियल ऑर्गन, पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस, कनेक्टिंग लिंक, एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. आपण स्टेप बाय स्टेप या गोष्टीला बघणार आहेत. बघा इथं एक बेसिक गोष्टी आपण समजून घेऊयात. वाटलं तर मी सोबतच सांगितलेलं बरं वाटायला मला. ओके, आपण सोबत सांगूयात की मॉर्फोलॉजी म्हणजे काय, हे काय ना, मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस, हे का नाही, हे प्रॉपरली आपण अंडरस्टँड करून घेऊ. आधी आपण लेक्चर नंबर 2चं जे थोडंसं एक रिकॅप घेऊयात, जेणेकरून तुम्हाला कसं आहे ह्या गोष्टी पण थोडंसं त्याच्याशी थोडं लिंक करतात, त्याच्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी समजायला फार सोपं जाईल. ठीक आहे. चला लेक्चर नंबर 2चा एक रिकॅप घेऊयात. तर आपली जी अर्थ होती ती हीट होती, म्हणजे जस्ट ती गोळा झाली आगीचा, आहे का नाही, आणि त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटमध्ये कोणकोणत्या प्रकारचे गॅसेस वगैरे होते, तर हायड्रोजन, हेलियम, नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन. तर यातले जे कार्बन कंटेनिंग कंपाऊंड असतात त्याला म्हणतात ऑर्गॅनिक कंपाऊंड, आणि जे विदाऊट कार्बन आहेत त्यांना म्हणतात इनऑर्गॅनिक कंपाऊंड. आता हे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक मिक्स होऊन ह्यांनी काय बनवलं तर DNA आणि प्रोटीन बनवलं. त्यानंतर हे DNA आणि प्रोटीन एकत्र येऊन सेल तयार करायला लागले. काही सेल जगल्या, काही सेल परिष्ट झाल्या, नाश पावल्या. ते नाश का पावल्या? कारण ते एन्व्हायरमेंटमध्ये फिट बसलं नाहीत. बराबर आहे. नंतर असंच होऊन बॅक्टेरिया तयार झाला. अजून एक पॉईंट की सर्वात प्रथम जी सेल आहे किंवा सर्वात प्रथम जो लिव्हिंग मटेरियल आहे तो कोण आहे, तर तो आहे प्रोटोप्लाझम. काय? प्रोटोप्लाझम. एखाद्या वेळेस फिल इन द ब्लँक्समध्ये आपल्याला विचारू शकतात. ओके. बॅक्टेरिया तयार झाला. बॅक्टेरियानी पण आपली आपली फॅमिली वाढवली, आणि नंतर ते पण एकत्र येऊन त्यांनी काय तयार केलं? ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझमनी आपली फॅमिली वाढवली, आणि तिथून काय तयार झाली तर पॉप्युलेशन. आणि आज आपण बघतात की किती पॉप्युलेशन आहे आपल्या भारतात. ओके. म्हणजे एक बघा ना, एलिमेंटपासून आपण म्हणजे इथपर्यंत आलो. बराबर आहे. आता हेच आपल्याला शिकायचं आहे की हे जे इव्होल्युशनचे एव्हिडन्सेस आहेत त्याच्यात आपण शिकणार आहेत की हे कसं लिंकिंग होईल, हे का नाही. आता बघा, लक्ष द्या. बघा मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस. आता बघा, मॉर्फॉलॉजी म्हणजे बाहेरील, म्हणजे बाहेरील ॲफिरन्स, म्हणजे स्टडी ऑफ एक्सटर्नल कॅरेक्टर ऑफ ऑर्गॅनिझम इज कॉल्ड मॉर्फॉलॉजी. आणि एव्हिडन्सेस म्हणजे पुरावे, म्हणजे बाहेरून पाहून त्याचे एव्हिडन्सेस. म्हणजे बघा, मी काय म्हणू शकतो आपण याला, मॉर्फॉलॉजिकल म्हणजे काय, बाहेरचे कॅरेक्टरवर अभ्यास करणे. आता बघा, आणि त्याचे एव्हिडन्सेस. आता बघा, आता हे एवढं आता एक लक्ष द्या की ह्या कुत्र्याच्या डोळ्याची पोझिशन, ह्या मेंढीच्या डोळ्याची पोझिशन, आणि ह्या कोल्ह्याच्या डोळ्याची पोझिशन बघा, बघितली. एकदा ह्याचं फेस स्ट्रक्चर बघा, जॉ लाईन, फेस स्ट्रक्चर, फेस स्ट्रक्चर. ह्याच्या नाकांची पोझिशन बघा, ह्यांच्या तिघांच्या. ह्यांच्या कानाची पोझिशन बघा. असं नाही वाटत का हे एकत्र कधीतरी असतील, किंवा ह्यांचे जे ॲन्सेस्टर आहेत ते सेम असतील? यालाच म्हणतात की आपण काय केलं की बाहेरचे अपीअरन्स बघितले ह्यांचे, आणि ह्याच्यावरून ठरवलं की ह्यांचे जे ॲन्सेस्टर असतील ते सेम असतील. फक्त हे थोडे थोडे, म्हणजे समजा काही काही जे प्राणी आहेत ते वेगवेगळ्या ऋतूमध्ये गेले, आणि त्या एन्व्हायरमेंटमध्ये ते राहून तसे तसे त्यांनी शेप घेतला, हे का नाही. जसं की कुत्र्याचा शेप बदलला, नंतर मेंढी, नंतर आपला फॉक्स. आता काय माहीत, आता ह्यांच्याही फॅमिली वेगवेगळ्या ऋतूमध्ये जातील, आता कोणत्या नवीन गोष्टींना ॲडॅप्ट करतील, तर ह्यांचं ॲपिअरन्स अजून चेंज होत राहील. बराबर आहे. ह्याला म्हणतात, आपण काय केलं, बाहेरील बाहेरील गोष्टी पाहून आपण हे पुरावा क्रिएट केला की ह्यांचे ॲन्सेस्टर सेम असतील. यालाच म्हणतात मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस. अजून एक बघायचं. आता बघा, लक्ष द्या. ह्या लीफचा शेप बघा, ह्या लीफचा शेप बघा, आणि ह्या लीफचा शेप बघा, बघितला. आता ह्याच्यात आहेत का, आता पेट्योल म्हणजे हे बघा, हे पेट्योल म्हणजे देठ असते. आता हे बघा, फांदीला आटायचे, हे बी फांदीला आटायचे, आणि हे बी फांदीला आटायचे. हा पॉईंट नंबर 2. आणि ह्यात वेनेशन बघा. वेनेशन म्हणजे काय असते बघा, एक गोष्ट लक्षात घ्या की वेनेशन म्हणजे तुम्हाला सांगतो मी काय असते. समजा ही लीफ आहे, ठीक आहे, ही लीफचं मिड रिप.
आणि ह्याचं जे आता ह्याचे जे बाजूचे जे वेन्स आहेत त्या अशा जायलात एकदम वेगळ्या तिकड्या नेटवर्क लाईक. तर याला म्हणतात रेटिक्युलेट व्हेनेशन. काय म्हणतात? रेटिक्युलेट व्हेनेशन. ओके. आणि लेट सपोज करा की या लीव्ह जे आहे याची मिड रीप ह्या अशा आहेत. याला म्हणतात पॅरलल व्हेनेशन. काय म्हणतात? पॅरलल व्हेनेशन. आता ह्यांचं बघा पॅरलल व्हेनेशन आहे, यांचंही बघा पॅरलल व्हेनेशन. आपल्या पिक्चरमध्ये दिसत नाही आहे, बट तुम्ही जेव्हा PDF वगैरे उघडताल आपल्या टेक्स्टबुकचे तेव्हा तुम्हाला कळेल की इथं पॅरलल व्हेनेशन आहे. ठीक आहे. ह्या 3 प्रकारच्या गोष्टी बाहेरून बघा आपल्याला सेम वाटतात, म्हणजे ह्यांचे सुद्धा जे ॲन्सेस्टर आहेत हे सेम असतील. ठीक आहे. यालाच काय म्हणतात? तर मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस. काय म्हणतात? मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस. आता ह्याची जी आहे टेक्स्टबुक रिडिंग आपण थोडं शेवटला घेऊया आणि पुढच्या एव्हिडन्सकडे वळूया. ठीक आहे. ओके. बघा लक्ष द्या. आता येते ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस. ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस काय? मग ॲनाटॉमिकल म्हणजे काय समजून घ्या. ॲनाटॉमिकल म्हणजे आतील, बॉडीच्या आतील. ॲनाटॉमी म्हणजे काय? स्टडी ऑफ इंटरनल ऑर्गन्स ऑफ ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲनाटॉमी. आता ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस, बॉडीच्या आतील एव्हिडन्सेस, की बॉडी आता हे बाहेरून तर सेम दिसायलेत पण हे आतून पण तसे दिसतात का, हा एव्हिडन्स. आणि जर हे तसे देत असेल तर ह्यांचे ॲन्सेस्टर काय असतील? सेम असतील. बरोबर आहे. ओके. आता बघा लक्ष द्या, तुम्हाला हे 4 जे हे दिसायला, आता हे जे हे बॅटचं आहे, हे जे हे व्हेलचं आहे, हे जे हे ऑक्सचं आहे आणि हे जे हे ह्युमनचं आहे. हात, हाड. तुम्ही म्हणताल की काही सेम दिसत नाही, काहीच नाही. आता सेम बघ काय, हे बोनचं बनलेलं आहे, हे बी बोनचं बनलेलं आहे. व्हेलचं पण जे इंटरनल स्ट्रक्चर आहे ते बोनचं बनलेलं आहे. आणि हा बॅटचं आपल्या वटवाघळाचं स्ट्रक्चर पण आतून बोनचंच बनलेलं आहे. म्हणजे चौघाचं बी स्ट्रक्चर बोनचंच बनलेलं आहे. अजून एक सांगतो, ह्याचा इथं जॉईंट आणि ह्याचा इथं जॉईंट, कोपऱ्याला एक जॉईंट, मनगटाला एक जॉईंट. आता हे आपलं बैलाचं बघा, इथं एक जॉईंट, इथं एक जॉईंट सेम. व्हेलचा बघा, इथं एक जॉईंट, इथं एक जॉईंट. आणि बॅटचा बघा, इथं एक जॉईंट, इथं एक जॉईंट. ह्यांचे जॉईंट सेम आहेत. आणि ह्यांच्या आतलं जे स्ट्रक्चर आहे ते कशापासून बनलेलं आहे? तर बोनपासून बनलेलं आहे. म्हणजे हे सिद्ध होते की हे सुद्धा जुने, म्हणजे हे सुद्धा सेम ॲन्सेस्टरकडून तयार झालेले ऑर्गॅनिझम आहे. एवढं काय आलं बघा. आपण 2 एव्हिडन्सेस बघितले. स्टार्टिंगला बघितलं मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स. मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स म्हणजे काय? बाहेरील कॅरेक्टर पाहून त्यांचे सेम ॲन्सेस्टर आहेत हे एव्हिडन्स, ह्याचा एक एव्हिडन्स देणे, ह्याचा एक पुरावा देणे, याला म्हणतात मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस. ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस म्हणजे ऑर्गॅनिझमच्या आतील कॅरेक्टर कसं म्हणता येईल त्याला, म्हणू आपण की ऑर्गॅनिझमच्या आतील समजा हे बोन स्ट्रक्चर आहेत, आतील ऑर्गन्सला पाहून आपण डिस्कस करणार की हे सेम ॲन्सेस्टरचे आहेत का नाही. ह्याला म्हणतात ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस. एवढं काय आलं? ओके. पुढे जायचं. आता तिसरं आहे वेस्टिजियल ऑर्गन. आता वेस्टिजियल ऑर्गन बघा. आता वेस्टिजियल ऑर्गन थोडासा म्हणजे दुसरा पार्ट येते, बट आता लक्ष द्या की वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे नेमकं काय. वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे असे ऑर्गन जे आपल्यासाठी काहीच कामाचे नाही. म्हणजे तुम्ही 100 वर्ष जगलात तरीसुद्धा तुम्हाला हे ऑर्गन कधीच कामाला येणार नाही. याला म्हणतात वेस्टिजियल ऑर्गन. पण हे ऑर्गन बाकीच्या ऑर्गॅनिझममध्ये कामाला असतील किंवा नसतील, पण आपल्या बॉडीमध्ये ते ऑर्गन कामाचे नाहीत. याला काय म्हणतात? वेस्टिजियल ऑर्गन. आता पहिलंच काय आहे तर डार्विन पॉईंट ऑफ इयर. डार्विन पॉईंट ऑफ इयर म्हणजे बघा, इथं कानाला एक थोडासा असा वर आलेला भाग असते, त्याला म्हणतात डार्विन पॉईंट ऑफ इयर, जिथं महिला बुगडी घालतात. बराबर आहे. हा तो एरिया. नंतर दुसरं काय? प्लायका सेमेल्युनॅरिस, एक वरचा पडदा असते एक मस्क्युलर, त्याला म्हणतात, ते बी काहीच कामाचं नाही. तिसरं आहे विजडम टीथ, अक्कल दाढ, जे की काहीच कामाचे नाही आपल्यासाठी.
नंतर अपेंडिक्स जी आहे ती लार्ज इंटेस्टाईनला चिटकलेली काही आळी असती. आता आधी कसं असायचं की आपण उकळलेले अन्न खायचो नाही, आपण डायरेक्ट हेच अन्न खायचो आणि त्यावेळी अपेंडिक्सची आळी डायजेशन करायला किंवा त्याचं एक चांगलं मिश्रण करायला मदत करायची. पण आता ही आळी तर आपल्या अपेंडिक्सची आळी म्हणतो आपण, ही का ऑर्गनच आहे पण ही आळीसारखं दिसतं म्हणून आळी म्हणतो, ठीक आहे. ही जी आळी आहे आपल्यासाठी कामाची नाही, कारण आता आपण उकळून खायला लागलोय. बट हीच आळी रुमिनंट्स म्हणजे असे प्राणी जे की गवत वगैरे खातात त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची आहे. रुमिनंट्ससाठी अपेंडिक्स खूप चांगला रोल निभावते. रुमिनंट्स म्हणजे काय, असे प्राणी जे हर्बीव्होर्स आहेत, गवत वगैरे खातात. नंतर आहेत बॉडी हेअर्स आणि गुजबम तर एक भावना झाली आणि बॉडी हेअर पण काही कामाचे नाही आहेत, ठीक आहे. नंतर काय, इयर मसल इयर पिन्ना, आपलं जे एक्सटर्नल इयर आहे ते काहीच कामाचं नाही आहे, त्याचा काहीच उपयोग नाही आहे, वेस्टिजियल ऑर्गन. नंतर आपले टॉन्सिल्स काही कामाचे नाही. नंतर मेल निप्पल हे काहीच कामाचे नाही आहे. हां, फिमेलसाठी कामाचे आहेत, त्यांना दूध पाजावं लागते, पण मेलसाठी काहीच कामाचे नाही आहेत. आणि सॉसेक्स म्हणजे काय माहिती आहे का, की हे आपलं वर्टिबल कॉलम आणि इथं जे आहे का एक टेलबोन असते. टेलबोन आधी आपण म्हणतो ना की लेमूर होतो म्हणजे माकड होतं आणि त्याच्यानंतर आपण इव्हॉल्व झालो, पण ही जी टेलबोन आहे ह्या आपलं तसंच राहिलं, हे अजून डिजनरेट नाही झालं, बट पुढे चलून हे डिजनरेट होऊ शकतं. याला म्हणतात वेस्टिजियल ऑर्गन. काय म्हणतात, वेस्टिजियल ऑर्गन. असे ऑर्गन जे आपल्या लाईफमध्ये कामाला येत नाहीत अशा ऑर्गनला म्हणतात वेस्टिजियल ऑर्गन, पण ते बाकी ऑर्गॅनिझमला कामाला येऊ शकतात. ओके दादा, एवढं कळालं, जायचं पुढं. 4th पॉईंट घ्यायचा आहे. ओके, चला पुढे जाऊया. आता बघा, हे पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस. आता पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस बघा म्हणजे नेमकं काय. आधी पॅलेंटॉलॉजी म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल. पॅलेंटॉलॉजी म्हणजे स्टडी ऑफ फॉसेल्स इज कॉल्ड पॅलेंटॉलॉजी. पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सनं आपण हे जाणू शकतो की हे प्राणी एक्झिस्ट करायचे. म्हणजे आता बघा, हे प्राणी आता समजा डायनासॉर्स आहेत, आपल्याला माहीतच नसलं असतं, आता डायनासॉरला मरून कितीतरी लाख वर्ष झालेत, आपल्याला माहीतच नसलं असतं की डायनासॉर आहेत म्हणून, बरोबर आहे. त्यानंतर हे जे शंख आहेत, आता हे जे हे सुद्धा, आता हे जे ऑर्गॅनिझम आहे किंवा हे जे शंख बनलं आहे हे बी आपल्याला माहीतच नसलं असतं जर पॅलेंटॉलॉजी म्हणजे त्यांचे फॉसेल्सच बनले नसते. फॉसेल्स म्हणजे काय, ह्याच्यावर एक सेपरेट म्हणजे ह्याच्यात हेच व्हिडिओ, एक ॲनिमेटेड व्हिडिओ दाखवणार आहे मी तुम्हाला. पण हे समजून घ्या की हे जे ऑर्गॅनिझम आहे हे आपल्याला माहीतच नसले असते जर आपल्याकडं फॉसेल्स ह्यांचे नसले असते. आता बघा, फॉसेल्स कसे तयार होतात आपण एका ॲनिमेटेड व्हिडिओमध्ये बघून. एक मिनिट, मी ॲनिमेटेड व्हिडिओ लावतो, जस्ट वेट. बघा इथं लक्ष द्या. जीवाश्म क्या है? जीवाश्म किसी पौधे या जानवर का संरक्षित अवशेष या चट्टान में छाप है जो आमतौर पर बहुत समय पहले जीवित था। अब तक खोजे गए कई जीवाश्म आज जीवित जीवों के पूर्वज हैं, जबकि कुछ जीवाश्म ऐसे जीवों के अवशेष हैं जो अभी भी अस्तित्व में हैं। जीवाश्मों के अध्ययन को जीवाश्म विज्ञान कहा जाता है। जीवाश्मों की कुल संख्या और चट्टानों के भीतर उनकी स्थिति को जीवाश्म रिकॉर्ड के रूप में जाना जाता है। विकास के बारे में हम जो कुछ भी समझते हैं उसका अधिकांश हिस्सा जीवाश्मों के अध्ययन से आता है, इसलिए वे वास्तव में महत्वपूर्ण हैं। लेकिन वे कैसे बनते हैं? जब जानवर या पौधे मर जाते हैं तो उनके अवशेष आमतौर पर सड़कर नष्ट हो जाते हैं। केवल तभी जब परिस्थितियां सही हों उन्हें जीवाश्म के रूप में संरक्षित किया जा सकता है। जीवाश्म बनाने का सबसे अच्छा तरीका है किसी मृत जीव को फंसाकर तुरंत दफना देना। नदी या समुद्र तल पर गिरने वाले जानवरों और पौधों के मृत अवशेष तलछट की परतों से ढक जाते हैं। समय के साथ यह तलछट नीचे चली जाती है, जैसे जैसे यह परतों के बढ़ने से और गहराई में दबता जाता है। इस बीच खनिज तलछट के माध्यम से रिसते हैं और धीरे धीरे गैर विघटित अवशेषों को पुनः क्रिस्टलीकृत करते हैं। इस प्रक्रिया को परमिनरलाइजेशन कहा जाता है। कुछ मामलों में संपूर्ण कंकाल अंततः घुल जाता है, जिससे तलछट में एक स्थान रह जाता है जो मूल संरचना के सटीक आकार में खनिज जमा से भर जाता है। इस तरह मूल संरचना का एक ढांचा तैयार हो जाता है। अंततः तलछट की निचली परतों पर डाला गया दबाव
उसे चट्टान में बदलने के लिए पर्याप्त होता है। लाखों वर्ष बाद यह चट्टान पृथ्वी की सतह पर आ सकती है, जहां कटाव और भूकंप के कारण अंततः जीवाश्म उजागर हो सकते हैं। इस तरीके से संपूर्ण शरीर के जीवाश्म बनाए जा सकते हैं तथा ट्रेस जीवाश्म भी बनाए जा सकते हैं। ट्रेस जीवाश्म उन चीज़ों के जीवाश्म अवशेष हैं जिन्हें जानवर या पौधे पीछे छोड़ गए हैं। इसमें पैरों के निशान, पदचिह्न, गोबर और यहाँ तक कि बिजली गिरने के निशान भी शामिल हैं। जीवाश्म बनाने का दूसरा तरीका है नमूने को गैर छिद्रित कोटिंग से ढंकना। एम्बर लाखों साल पहले उत्पादित चिपचिपे पेड़ के रस का जीवाश्म अवशेष है। कोई भी कीट या पौधा इस वृक्ष के रस में फंस जाता था तो वह शीघ्र ही उसमें लिपट जाता था और अवशेषों को सड़ने का बहुत कम अवसर मिलता था। इसी प्रकार से बने पौधों और जानवरों के जीवाश्म अवशेष कभी कभी पीट बोग्स, टार पिट्स या बर्फ में पाए जाते हैं। तो इस वीडियो में आपने सीखा कि जीवाश्म और जीवाश्म रिकॉर्ड क्या है। आपको जीवाश्मों के निर्माण के अलग अलग तरीके दिखाए गए हैं और शरीर और ट्रेस जीवाश्मों के बीच अंतर देखा है। क्या आपके पास कोई जीवाश्म है या आप जिस क्षेत्र में रहते हैं वहां कोई जीवाश्म है? अगर आपको ओके, कळालं तुम्हाला की हे फॉसेल्स कसे बनतात किंवा हे आता ते डायनासॉर जसं तो आपल्याला दाखवलं होतं ते कसं बनतं. ओके, आता बघा ह्याचं जे पुढचा जे पार्ट आहे, आता आता हे झालं पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस की हे ऑर्गॅनिझम एक्झिस्ट करतात. बट ह्याच्यामध्ये बी अजून एक महत्त्वाचं जे पार्ट आहे ते म्हणजे की एक सेकंद, ओके, ह्यांचं वय काय हे कसं कळतंय की आपल्याला हे कसं कळते की हे डायनॉसॉर एवढ्या एवढ्या वर्षापूर्वी होते हे का नाही, आणि या डायनॉसॉरचं एज काय आहे हे का नाही, हे कसं कळतंय. आता ह्या गोष्टी लक्षात घ्या, या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. गिव्ह रिझनमध्ये असा प्रश्न येतोय, बघा लक्ष द्या. आता जेव्हा आपण समजा कोणता तरी समजा हा माणूस आहे, नॉर्मल एक ऑर्गॅनिझम आहे, हे जेव्हा जिवंत असते त्यावेळी आहे का हा दोन गोष्टी ॲब्झॉर्ब करत असते. एक असते कार्बन 14 आणि एक असते कार्बन 12. कार्बन 14 जे ते रेडिओ ॲक्टिव्ह म्हणजे हा रेज बाहेर सोडतो, आणि हा आहे नॉन रेडिओ ॲक्टिव्ह. काय हा नॉन रेडिओ ॲक्टिव्ह. समजा हा मेला, हा डेड पावला, ओके, आणि हा जमिनीमध्ये दफन वगैरे झाला. आता जे कार्बन 14 आहे आणि कार्बन 12 आहे हा मेला, आणि ह्यानं आता हे ॲब्झॉर्ब करणं बंद करतात. जेव्हा माणूस मरतो किंवा कोणताही ऑर्गॅनिझम मरतो, जोपर्यंत तो जिवंत आहे तोपर्यंतच कार्बन 14 आणि कार्बन 12 ॲब्झॉर्ब करतो. जेव्हा तो नाश पावतो तेव्हा तो ॲब्झॉर्ब करणं थांबतो. पण आता हा कन्सेप्ट खूप महत्त्वाचा आहे की आता ह्यांनी जे ॲब्झॉर्ब केलेत कार्बन 12 आणि कार्बन 14 हे त्याच्या आतच राहणार आहेत, कारण हे त्यानं ॲब्झॉर्ब केलेत त्या टायमाला. पण कार्बन 14 जे आहे ते रेडिओ ॲक्टिव्ह. म्हणजे विषय काय होणार की हा कार्बन 14 जे हा रेज इमिट करणार, रेज इमिट करू हे कमी होत राहणार कार्बन 14 ह्या माणसामध्ये, कारण हा रेज इमिट करायला. आता बघा समजा एक टॉर्च आहे, ती मी लावून धरली 1 तासासाठी आणि नंतर ती चार्जिंग संपली. सेम कार्बन 14 तसं आहे. आता जसं जसं हे कार्बन 14 रेडिओ ॲक्टिव्ह आहे ते रेज इमिट करत राहणार, तसं तसं ते कमी होत राहणार. बराबर आहे. ज्यावेळी हा कमी होतो, समजा मला खूप सारे वर्ष झाले, मी लय असं पुण्य केलं आणि मला ही डेड बॉडी सापडली, आणि मला काय करायचं आहे की ह्याचं वय काढायचं आहे. तर मी काय करणार, हा जो कार्बन 14 जेवढा कमी झाला आहे हा डिक्रीज झाला. अच्छा, कार्बन 12 जे आहे ते नॉन रेडिओ ॲक्टिव्ह आहे. हा नॉन रेडिओ ॲक्टिव्ह आहे म्हणजे हा जशाला तसा राहील, कमी होईल का जास्त होईल, कॉन्स्टंट राहिला म्हणजे जशाला तसाच राहणार आहे. बराबर आहे. आणि हा जो आहे हा डिक्रीज झाला. मग यावेळी शास्त्रज्ञ काय करतात, हा कार्बन 12चा आणि कार्बन 14चा रेशो घेतात, आणि या रेशोवरून असं ठरलं जातं की या ऑर्गॅनिझमचं वय हे असेल. याला म्हणतात कन्सेप्ट. कळाली एवढी कन्सेप्ट की वय कसं काढलं जाते. ओके दादा, जायचं पुढं. बघूया. ओके, आता बघा एवढाचा पार्ट आपण केलाय. आता राहिले 2 पार्ट. एक आहे कनेक्टिंग लिंक
दुसरा आहे एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. आणि हे ते दोन पार्ट आहे का, हे शिकवायची काय गरज नाही आहे, हे आपण टेक्स्टबुकमध्ये कव्हर करून घेऊया. बघा, चला लक्ष द्या. ओके, हे आपण वाचणारच आहे, डोंट वरी अबाउट दॅट. आता बघा, कनेक्टिंग लिंक. कनेक्टिंग लिंकमध्ये हे 3 प्राणी खूप महत्त्वाचे आहेत: डग बिल्ड प्लॅटिपस, लंग फिश आणि पेरिपॅटस. ओके, आता बघा, some plants and animals show some morphological character by which they can related to each other, related to different groups, hence they are called connecting links. आता बघा, कनेक्टिंग लिंक्स म्हणजे काय, नीट आता समजून घेऊया. आता समजा एक ऑर्गॅनिझम आहे पेरिपॅटस. पेरिपॅटसचे कॅरेक्टर काय, त्याची आहे सेगमेंटेड बॉडी. सेगमेंटेड बॉडी म्हणजे काय, हो का, असे सेगमेंट असतात, अशा रेषा 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 ते दिसायला हे पूर्ण शरीरभर असतात आणि आतून पण असतात. ह्याला म्हणतात सेगमेंटेड बॉडी. थिन क्युटिकल, थिन ह्याच्यावर सरफेस असते ते थिन असते, त्याच्यामुळे त्याला म्हणतात थिन क्युटिकल. पॅरापोडिया लाईक ऑर्गन आर प्रेझेंट. पॅरापोडिया हे पाय, पॅरापोडिया organ are present. Similarly, these animals show tracheal respiration. Tracheal respiration म्हणजे लाईक हे जे रिस्पायरेशन होते हे डायरेक्ट ऑर्गन टू ऑर्गन होते. म्हणजे ह्याला काय असं वेगळी नळी वगैरे काही लागत नाही, डायरेक्ट ऑर्गन टू ऑर्गन रेस्पायरेशन. ट्रॅकियल रेस्पायरेशन अँड ओपन सर्क्युलेटरी रेस्पायरेशन. ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे काय, मी तुम्हाला एक सांगतो. एक विषय काय असते, आता आपली आहे नॉर्मल ह्युमन बॉडी. नॉर्मल ह्युमन बॉडीमध्ये जे नसा असतात आणि नसा थ्रू हे जे रक्त आहे ते फ्लो केलं जाते. आता इथं आहे ओपन सर्क्युलर सिस्टम. ओपन सर्क्युलर सिस्टममध्ये त्या जे प्राणी आहे, समजा पेरिपॅटस आहे, त्याला काहीच नसते, म्हणजे एकही प्रकारची नळी वगैरे काही नसतं, जसं आपल्याला नसा आहे. त्याचं जे रक्त आहे ते डायरेक्ट पूर्ण त्याच्या बॉडीमध्ये पसरलेलं असते फुग्यासारखं, एकही नळी नसते. त्याला म्हणतात ओपन सर्क्युलर सिस्टम. सिमिलर टू ऑर्थ्रोपोडा. ऑर्थ्रोपोडा म्हणजे आपले कीटक प्रजातीमधले, बरं, म्हणजे मोस्ट ऑफ तर कीटक असतात. ऑर्थ्रोपोडा ही खूप मोठं फायलम आहे, जे 8वी-9वीला तुम्ही शिकला असाल, काय माहीत पुढे असेल तर आम्ही घेतोच, ऑब्वियस आहे ती गोष्ट. ओके, एवढं कळालं की ऑर्थ्रोपोड्स चे कॅरेक्टर ह्यांनी काय केले तर हे केलेत, आत्मसात केलेत. ट्रॅकियल रेस्पायरेशन असो किंवा ओपन सर्क्युलेटरी सिस्टम असो. मग आता बघा, हा पेरिपॅटस तर त्या फायलममध्ये पण नाही आहे, पण त्याने त्यांचे कॅरेक्टर हे केलेत, आत्मसात केलेत. मग हे इंडिकेट, बघा, धिस इंडिकेट दॅट पेरिपॅटस इज कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनालिडा आणि ऑर्थ्रोपोडा. म्हणजे हा पेरिपॅटस आहे तर ॲनालिडा आणि ऑर्थ्रोपोडाची कॅरेक्टर शो करतो. ॲनालिडा दुसरं फायलम आहे आणि ऑर्थ्रोपोडा दुसरं फायलम आहे, वेगवेगळे फायलम आहेत. पेरिपॅटस इज कनेक्ट लिंक बिटवीन ॲनालिडा अँड ऑर्थ्रोपोडा. पण हे काय करायले, ॲनालिडाचे आणि ऑर्थ्रोपोडाचे दोघांचे बी कॅरेक्टर दाखवायले कोण, हा पेरिपॅटस. ह्यालाच म्हणतात कनेक्टिंग लिंक. ठीक आहे, एवढं कळालं. आता बघा, सिमिलरली डग बिल्ड प्लॅटिपॅटस, हा आपला डग बिल्ड प्लॅटिपॅटस. आता ह्याचा विषय कसा आहे, हा ले एग लाईक रेप्टाईल्स. रेप्टाईल जेवढे सरपटणारे प्राणी असतात ते एग देतात, बराबर आहे. बट शो रिलेशनशिप विथ मॅमल्स ड्यू टू प्रेझेन्स ऑफ मेमरी ग्लँड अँड हेअर्स. आता बघा, विषय काय आहे, हे रेप्टाईल जे आहेत, रेप्टाईलचं जे कॅरेक्टर आहे ते की आहे, म्हणजे ते अंडी घालतात, पिल्ले देत नाहीत, ते अंडी, त्याच्यानंतर पिल्लू बाहेर येणार. आणि दुसरं जे आहे ते मॅमल्स आहेत. मॅमल्सचे कॅरेक्टर काय आहे, त्यांना मेमरी ग्लँड प्रेझेंट असती आणि त्यांच्या शरीरावर केस असतात. आता हा डग बिल्ड प्लॅटिपॅटसला बघा, हा एकतर अंडे द्यायला आहे, ह्याला मेमरी ग्लँड आहे आणि ह्याच्या शरीरावर केस बी आहेत. मग आता ह्याला दोन फायलममध्ये कसं ठेवावं आम्ही, आता ह्याला मॅमल्समध्ये ठेवायचं का, सॉरी, मॅमल्समध्ये ठेवायचं का आपल्या ह्याच्यात ठेवायचं, काय म्हणतात त्याला, रेप्टाईल्समध्ये ठेवायचं, बराबर आहे. दोन्हीपैकी एक तर आपल्याला ठेवावंच लागणार आहे. सो हे काय, हे दोन फायलममधले जे आहे ती कनेक्टिंग लिंक. ठीक आहे, एवढं कळालं. कनेक्टिंग लिंक कळालं ना तुम्हाला, कसं ते हे होईल, कनेक्ट करायला दोन दोन गोष्टींना, ह्यालाच म्हणतात कनेक्टिंग लिंक. अजून एक लास्ट एक्झाम्पल आहे लंग फिश. लंग फिश परफॉर्म रेस्पायरेशन विथ लंग्स इररेस्पेक्टिव्ह बिंग फिश.
आता बघा, लंग फिशचं नावच बघा, जे की रेस्पायर करते लंग्स थ्रू, पण हिचं फिश आहे. फिश कशानं रेस्पायर करतात? गिल्सनं. पण हे कशानं करायला? लंग्सनं रेस्पायर करायला. इरिस्पेक्टिव्ह ऑफ बिंग फिश सारखं, म्हणजे करायला तर पाहिजे आणि कशानं तर गिल्सनं, करायला कशानं? लंग्सनं. ठीक आहे, म्हणजे हे एक वेगळं कॅरेक्टर दाखवायला आहे, म्हणजे एक लिंकिंग दाखवायला आहे. कुणासोबत? आपल्यासोबत लिंकिंग दाखवायला आपण पण लंग्स रेस्पायरेशन करतो. ठीक आहे. दिस एक्झाम्पल इंडिकेट्स दॅट मॅमल आर इव्हॉल्व्ड फ्रॉम रेप्टाइल्स अँड ॲम्फिबियन्स फ्रॉम फिशेस. ओके, एवढं कळालं. आता अजून एक पार्ट आहे, एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. आता बघा, हे थोडंसं आपण शांत समजून घेऊयात की व्हॉट इज एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. आता बघा, एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, हा पहिली स्टेप बघा, ही पहिली स्टेप. या पहिल्या स्टेपमध्ये आहे का, तुम्हाला हे एम्ब्रिओ कुणाकुणाचे आहेत? फिशचा, सॅलामेंडर, टॉर्टॉइस, चिकन, पी, काऊ, रॅबिट, मॅन. हे सगळ्यांचे जे एम्ब्रिओ आहेत स्टार्टिंग फेजला सेम दिसायला. जेव्हा सेकंड फेज येते तेव्हा बघा स्वतःच्या आपल्या ह्याचं ऑर्गॅनिझमचं शेप घ्यायला लागलेत. आणि तिसरी जी स्टेप आहे बघा, हे असं. मग तुम्ही आता एक गोष्ट ऑब्झर्व केली का, हे एम्ब्रिओ जेव्हा हे एम्ब्रिओनिक स्टेजमध्ये होते तेव्हा हे सेम दिसू लागले, नंतर हे चेंज झाले. याचा अर्थ आहे की ह्यांचे ॲन्सेस्टर लिंक असतील एकमेकांशी, बरोबर आहे. त्याच्यामुळं तर ह्यांचे एम्ब्रिओ सेम आहेत आणि त्याच्यानंतर हे चेंज होत गेले. ठीक आहे. आता बघा, आपण हे वाचूयात म्हणजे अजून थोडं क्लिअर होईल. कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ एम्ब्रिओनिक डेव्हलपमेंट स्टेजेस ऑफ व्हेरियस वर्टिब्रेट्स. हे का, हे आपण जे कंपॅरिझन करतो, given in the picture shows that all embryos show extreme similarities during initial stage. हे का, स्टार्टिंगच्या वेळेस ह्याने सेम सिमिलॅरिटी म्हणजे एक्स्ट्रीम एकदम सेम तंत दाखवले, हे का नाही, सिमिलर अँड डिक्रीज ग्रॅज्युअली. आता बघा नंतर काय झालं, सिमिलॅरिटी काय झाली? डिक्रीज झाली. सिमिलॅरिटी इन इनिशियल स्टेज इंडिकेट दॅट कॉमन ओरिजिन ऑफ ऑल दिस ॲनिमल्स. म्हणजे ह्यांचं जे ओरिजिन असेल, म्हणजे जर ह्यांचं जुना प्राणीचं जे रूप असेल ह्याच्यापासूनच हे नंतर ओरिजिन झाले, किंवा हे नंतर वेगवेगळे झाले, डिफरन्शिएट झाले, सेपरेट झाले. त्यालाच काय म्हणतात? एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. काय म्हणतात? एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. ओके दादा, एवढं क्लिअर झालं? बरं, ठीक आहे. आता आपण काय करूयात, कनेक्टिंग लिंक आणि हे झालं. आता कार्बन डेटिंग मेथड जर आपण वाचून घेणार आहेत आणि पॅलेंटोलॉजिकल. आता फक्त आपल्याला टेक्स्टबुक रीडिंग करायची, बाकी काही नाही करायचं. आता बघा, लक्ष द्या. A question may arise in your mind that which organism existed millions of years ago. असा कोणता प्राणी असेल जे की एवढं वर्ष जगला, किंवा एवढं जुना होता तो, एवढा मिलियन्स ऑफ इयर्स आधी कोणता प्राणी राहत असेल, किंवा हाऊ कॅन वी टेल दिस नाव दिस सिक्रेट. म्हणजे हे जे तथ्य आहे ते हॅज बिन हिडन इन अर्थ, आपल्या अर्थमध्येच लपलेलं आहे. लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम गेट बरीड ड्यू टू डिझास्टर लाईक फ्लड, नंतर earthquake, volcano, etc. आणि remnants and impression of such organism remain preserved underground. ओके, दिस इज कॉल्ड ॲज फॉसेल. मी आधी जसं सांगितलं की हे जेव्हा फ्लड येते, लेक तेव्हा हे मरण पावतात, आणि ते समजा नदीच्या किनारी अथवा समुद्राच्या किनारी जर असतील तर ते फॉसेल बनायचे मोस्ट ऑफ चान्सेस असतात. These are called as fossils. Study of fossils is an important aspect of study of evolution. ओके, आता बघा एवढंच त्यांनी सांगितलं, आपण मस्तपैकी व्हिडिओ वगैरे बघून चांगलं डिस्कस केली ही पॉईंट. आता हे बघा, कार्बन कन्झप्शन ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स स्टॉप्स आफ्टर डेथ. सिन्स देन ओनली द डिकेइंग प्रोसेस ऑफ कार्बन 14. डिकेइंग का म्हणले? कारण कार्बन 14 हे रेडिओ ॲक्टिव्ह आणि ते डिके होणार आहे, ऑकर्स कंटिन्युअसली. In case of dead bodies of plants and animals, instead of remaining constant, the ratio between carbon 14 and carbon 12 changes continuously, as C12 is non-radioactive आणि C14 जे आहे ते रेडिओ त्याच्यामधून ते रेशिओ जे आहे ते कंटिन्युअस चेंजेस होत राहणे, बरोबर आहे. The time passed since the death of plant or animal can be calculated by measuring the radioactivity of C14 and ratio of C14 to C12 present in their
बॉडी. ओके, दिस इज कार्बन डेटिंग मेथड. ठीक आहे, तुम्हाला जसं सांगितलं की त्याच्या थ्रू आपण एज काढू शकतो वगैरे. ओके, इट इज युज्ड इन पॅलेंटॉलॉजी अँड अँथ्रोपोलॉजी फॉर डिटरमाइनिंग द एज ऑफ ह्युमन फॉसिल अँड मॅनस्क्रिप्ट्स. Once the age of fossil been determined such technique, it become easy to deduce the information about other erstwhile organism. It seems that vertebrates have been slowly originated from invertebrates. काय म्हणते हे महत्त्वाचं पॉईंट आहे की वर्टिब्रेटचे हॅज बीन स्लोली ओरिजिनेटेड फ्रॉम इनव्हर्टिब्रेट्स. आता बघा हे चार्ट बघा, थोडं लक्ष द्या. आता सेडिमेंटरी रॉक्स अँड फॉसेल. आता आधी बघा, आधी काय सापडले, हे स्टारफिश आणि स्नेल. म्हणजे जुन्या काळापासून ते आपण एकदम नवीन काळापर्यंत जाऊयात. ओके, स्टारफिश आणि हे म्हणजे समुद्राचा सपाटीचा भाग असेल किंवा जुना आहे हे ना. नंतर त्याच्यानंतर जे आहे ते ह्या फिशेस. त्याच्यानंतर आपले रेप्टाईल लाईक क्रोकोडाईल, फ्रॉग. त्याच्यानंतर येतात डायनासॉर्स आणि त्याच्यानंतर येतात आपले ससा आणि स्पॅरो. आता बघा, इथून ते इथपर्यंत जो एरा आहे त्याला म्हणतात पॅलोझॉईक एरा, पॅलाइझॉईक एरा. त्याच्यानंतर जे हा डायनासॉर्स आहे हा मिझोझॉईक एरा. आणि आत्ताचा जो चालू आहे किंवा जे थोडासा वरचा आहे त्याला म्हणतात सिनोझॉईक एरा. ठीक आहे, आता इथं जे आपले इनव्हर्टिब्रेट्स होते ह्यांचेच इव्हॉल्व होऊन आपण ॲम्फिबियन, पायसेस वगैरे हे झालो. आणि त्याच्यानंतर रेप्टाईल्स आणि नंतर एव्ज आणि मॅमल्स. ठीक आहे, एवढं क्लिअर झालं पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस. जायचं पुढं. ओके, आपण रिव्हर्स त्याच्यामुळेच जातो आहे कारण कसं होईल की तुम्हाला एक रिव्हिजन होईल. वेस्टिजियल ऑर्गन हे मी सगळ्या गोष्टी डिस्कस केल्यातच तुम्हाला, पण ह्याची एक चांगली रिव्हिजन होईल. बराबर आहे. ओके, चला आपण वेस्टिजियल ऑर्गनकडे बोलूया. ओके, आता बघा लक्ष द्या की वेस्टिजियल ऑर्गन डिजनरेटेड अँड अंडर डेव्हलप्ड युजलेस बिनकामाचे ऑर्गन of organism are called as vestigial organ. In living organism, sudden development of new tissue or organ for living in changing environment is not possible. आता बघा की एखादं तुमचं क्लायमेट चेंज झालं, मग तुमचे सेल्स किंवा काही असे ऑर्गन्स लगेच चेंज होतात का किंवा नवीन टिश्यू काय फॉर्म करतात का? नाही. बराबर आहे. आता आपल्यासोबतही तेच झालं. आपल्यासोबत विषय काय झाला की आधी आपण उकडलेले अन्न खायचो नाही, आधी आपण नॉर्मल अन्न खायचो आणि त्याच्यानंतर आपण हळूहळू उकडलेले अन्न खायला लागलो. पण त्याच्यानंतर आता उकडलेले अन्न खायला लागलो, मग आता अपेंडिक्स तर डिजनरेट व्हायला पाहिजे लगेच, हे का नाही, काही कामाचीच नाही आहे ती. बराबर आहे. पण ती एकदम हळूहळू प्रोसिजर आहे. आता पुढे चालून जेव्हा जे आपले जनरेशन येईल, इथून पुढच्या जनरेशन येईल, इट मे बी पॉसिबल की अपेंडिक्स ही आळी दिसणारच नाही येणाऱ्या स्पीसीजमध्ये. ठीक आहे, म्हणजे याही गोष्टी पॉसिबल आहेत. बघा, मग हे ते सांगते की लगेच न्यू टिश्यू तर नाही बनू शकत किंवा नवीन ॲडॅप्टेशन म्हणजे एक ऑर्गन वगैरे चेंज होऊ नाही शकत. बराबर आहे. ओके, इन्स्टेड ऑफ एक्झिटिंग ऑर्गन अंडर टू ग्रॅज्युअल चेंजेस, मोस्टली अ स्पेसिफिक स्ट्रक्चर इन द बॉडी इज युजफुल अंडर सर्टन सिच्युएशन. ओके, हावेवर सेम स्ट्रक्चर अंडर द डिफरंट सिच्युएशन मे बिकम युजलेस और इवन हार्मफुल. जसं की म्हणलं की समजा सिच्युएशन चेंज झाली तर ते स्ट्रक्चर काही कामच नाही राहणार. जसं की अपेंडिक्स काही कामाचंच नाही राहणार, हे का नाही. और इवन हार्मफुल, ते हार्मफुल असू शकते. आता अपेंडिक्सची आळी काढावी लागते आपल्याला जर कुणाला खूपच पोटाचा त्रास होत असेल तर. ठीक आहे, such structure begin to degenerate under such situation as per the principle of natural selection. Okay, it takes thousands of years for a structure to disappear. आता हे स्ट्रक्चर समजा अपेंडिक्स ह्याला डिसअपिअर व्हायला हजारो वर्ष लागू शकतात. Such organ are seen in different phases of disappearance in different animals. Okay, such organ through non-functional in certain organism, काही फंक्शनल करतच नाहीत. इट मे बी फंक्शनल इन अदर ऑर्गॅनिझम, दुसऱ्या ऑर्गॅनिझम मध्ये करू शकते. इट इज नॉट वेस्टिजियल इन अदर ऑर्गॅनिझम. आपल्यासाठी अपेंडिक्स हे वेस्टिजियल आहे, पण जे रुमिनंट्स आहे, जे कच्चा भाजीपाला खाते त्यांच्यासाठी तर हे बेस्ट आहे ना, की त्यांच्या एक डायजेस्टसाठी त्यांना मदत होईल. बराबर आहे. ओके, अपेंडिक्स विच इज युजलेस टू ह्युमन, बघा मी जसं म्हणलो तेच आहे, इज युजफुल अँड फुल्ली फंक्शनल ऑर्गन इन रुमिनंट्स. रुमिनंट म्हणजे असे प्राणी जे की तुम्हाला आधीच जसं सांगितलं की ते काय खातात, कच्चे भाज्या खातात किंवा गवत खातात.
सिमिलरली मसल्स ऑफ इयर पिन्ना, कानाचे, मी आधीच्या स्लाइडमध्ये जे दाखवले होते ते, विच आर युजलेस टू ह्युमन आर युजफुल इन मंकी ऑफ मुवमेंट ऑफ इयर पिन्ना. खूप जणांच्या इयर पिन्ना आजही हालतात बरं, मूव्ह करू शकतात ते, माझ्याही करतात. असो, व्हेरियस वेस्टिजल ऑर्गन लाईक टेल बोन, सॉसेक्स, मी जसं तुम्हाला आधी सांगितलं, विजडम टीथ, अक्कल दाढ अँड बॉडी हेअर आर प्रेझेंट इन बॉडी ऑफ ह्युमन बिंग, जे की आहे युजलेस आहे, काही कामाचे नाही आहेत. ओके दादा, एवढं कळालं. आता ॲनाटॉमिकल एव्हिडन्स बघू. सगळं झालंय बरं, फक्त रिव्हिजन करायला आपण, एवढं लक्षात ठेवा. ओके, इफ यू केअरफुली ऑब्झर्व द पिक्चर देअर डज नॉट सीम एनी सुपरफिशियल सिमिलॅरिटीज बिटवीन ह्युमन हँड्स. बघा, 4 legs of ox, flipper of whale and patagium of bat. Similarly, use of each of those structure is different in respective animals. However, there is a similarity in structure of bones, बघा, and joints in organs of each of those animals. This similarity indicates that those animal may have common ancestors. जसं की तुम्हाला जॉईंट्स आणि ते बोनचं बनलेलं आहे, मी आधी सांगितलं होतं, सेम, काही नाही वेगळं सांगितलं त्यांनी. ठीक आहे. आता मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स, व्हेरियस सिमिलॅरिटीज लाईक स्ट्रक्चर ऑफ माउथ, तेव्हा जॉ अलाइन म्हणलो होतो मी, पोझिशन ऑफ आईज, स्ट्रक्चर ऑफ नॉस्ट्रिल्स, हे बघा नॉस्ट्रिल्सचं स्ट्रक्चर म्हणजे नाकपुड्यांचं स्ट्रक्चर, अँड इयर पिन्ना, हे बघा इयर पिन्ना अँड थिकली डिस्ट्रीब्युटेड हेअर ऑन बॉडी आर सीन इन ॲनिमल्स वेअर सिमिलॅरिटीज इन कॅरेक्टर लाईक. नंतर तेच कॅरेक्टर आता प्लांट्समध्ये बघा कसे, लीफचा शेप, लीफचं वेनेशन मी सांगितलं की काय असते, आणि लीफ पेटिओल जे की देठ असते, पानाचं देठ. ऑकर इन केस ऑफ प्लांट, दिस इंडिकेट्स दॅट देअर आर सम सिमिलॅरिटीज इन those group and hence it proves that their origin must be same and must have common ancestors. बस एवढंच आहे. एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन संपलं. होप तुम्हाला हे लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा, जरा मित्रांमध्ये कॉम्पिटिशन वाढवा, हे का नाही, म्हणजे जेणेकरून आपण अजून जरा चांगला अभ्यास होत आहे. आणि कमेंटमध्ये काही डाऊट असेल मला सांगा, किंवा इफ जर काही समजा तुम्ही इंस्टाग्राम वापरत असाल किंवा गुगल अकाउंट थ्रू मला तुम्ही काही डाऊट विचारू शकता किंवा माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. चला भेटूयात लेक्चर नंबर 4मध्ये. आता झाला, आता काही नाही, डार्विन्स आणि लॅमर्किझमची थेअरीज राहिली आहे आणि ह्युमन इव्होल्युशन, एवढं जर एकदा झालं मग काही नाही, हा चॅप्टर संपून जाते. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये, लेक्चर 4मध्ये. तब तक के लिए जय महाराष्ट्र.